factor affecting the bandwidth of the RC coupled amplifier. Factor affecting the bandwidth of the RC coupled amplifier. RC coupled factor affecting the bandwidth of the RC coupled amplifier. आता आपण आपल्याला पाहिजे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत की जे काय करतात बँडविड्थ वरती अफेक्ट करतात आरसी कपल्ड एम्प्लिफायरच्या बँडविड्थ वरती अफेक्ट करतात. काल आपण शॉर्ट मध्ये डिस्कशन केलेले तर आता आपण लिहून घेऊ कोणते कोणते. तर फर्स्ट इज कपलिंग कॅपॅसिटर C1 and C2. कपलिंग कॅपॅसिटर C1 and C2 कोणते कोणते कपलिंग कॅपॅसिटर C1 and C2 हे दोन फॅक्टर्स अफेक्ट करतात. then next is bypass capacitor C, right? Bypass capacitor CE, bypass capacitor CE, and last one is internal capacitance of the BJT and FAT. Internal capacitance of the BJT and FAT. Of the BJT and FAT. Internal capacitance of the BJT and FAT. ओके, हे सगळे फॅक्टर्स काय करतात त्याच्यावरती अफेक्ट करतात. त्याच्यावरती अफेक्ट करतात त्याच्यावरती बँडविड्थ आरसी कपल्ड एम्प्लिफायरच्या बँडविड्थ वरती काय करतात अफेक्ट करतात. कपलिंग कॅपॅसिटर C1 and C2, bypass capacitor C, and internal capacitance of the BJT and FET हे तीन अफेक्ट करतात. त्याच्यातलं जे पहिलं आहे ते आपण घेऊ पहिल्यांदा कपलिंग कॅपॅसिटर C1 and C2. Give the heading coupling capacitor C1 and C2. Coupling capacitor C1 and coupling capacitor C1 and C2. Coupling capacitor C1 and C2. ओके, आता C1 and C2 कनेक्ट केलेला होता आपल्या एम्प्लिफायर मध्ये. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ C1 and C2? त्या दोन्ही कपलिंग कॅपॅसिटरचं फंक्शन काय होतं? मेन फंक्शन काय होतं C1 and C2 चं? टू ब्लॉक द डीसी. पहिल्यांदा ते काय करायचे, ज्यावेळेस इनपुट सिग्नल ऑन व्हायचा, बरोबर, इनपुट सिग्नल एंटर व्हायचा त्यावेळेस ते काय करायचे, जो डीसी आहे त्याला ते काय करायचे, ब्लॉक करायचे. डीसी ला ब्लॉक करणे त्यांचं काय होतं, इम्पॉर्टंट फंक्शन होतं किंवा मेन फंक्शन होतं, राईट. The capacitor C1 and C2, the capacitor C1 and C2, are used to block the DC, supply. Used to block the DC. त्यासाठी वापरतो आपण त्यांना DC ला ब्लॉक करण्यासाठी वापरला आपण, बरोबर आहे. DC ला ब्लॉक करण्यासाठी वापरले. ओके, आणि काय करणार ते, and allow, कोणाला अलाउ करणार फक्त, and allow AC part of the signal, and allow AC part of the signal. AC part मध्ये काय करणार, allow करणार, AC part of the signal. Okay, then what is the value of capacitance? What is the value of inductive capacitance? काय फॉर्म्युला इंडक्टिव्ह कॅपॅसिटन्स चा? इंडक्टिव्ह कॅपॅसिटन्स चा फॉर्म्युला काय, राइट डाउन. रिएक्टन्स ऑफ कॅपॅसिटर
reactance of capacitor is given by reactance of capacitor is given by Xc equals to काय फॉर्म्युला आहे 1/2 pi FC. काय फॉर्म्युला आहे Xc equals to 1/2 pi Fc हा फॉर्म्युला आहे कसला आहे इंडक्टिव्ह कॅपॅसिटन्स आहे आता इंडक्टिव्ह कॅपॅसिटन्स मध्ये काय कळतं तुम्हाला जर ही Xc आहे हा काय आहे रिएक्टन्स आहे काय हा काय रिएक्टन्स आहे काय हा रिएक्टन्स आहे हा रिएक्टन्स जर वाढवण्याचा ठरला तर फ्रिक्वेन्सी काय होईल रिएक्टन्स वाढवला तर फ्रिक्वेन्सी काय होईल हा डिफरन्स हा इन्क्रीज केला त्याची फ्रिक्वेन्सी काय होईल डिक्रीज होईल बरोबर फ्रिक्वेन्सी जर इन्क्रीज केली तर रिएक्टन्स काय होणार आहे डिक्रीज म्हणजे दोघं कशा असते एकमेकांना इनव्हर्सली दिसतात तर त्याच्यासाठी दोघं एकमेकांना इनव्हर्सली दिसतात राईट डाऊन द कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स विल बी इन्क्रीज the capacitive reactance will increase capacitive reactance म्हणजे काय असतो Xc काय असतो कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स माहिती आहे सगळ्यांना Xc म्हणजे काय असतो माहिती का दिया दीक्षा Xc म्हणजे माहिती का जीवन एक्सेल Xc काय ते सगळे एक्सेल म्हणजे काय योगेश एक्सेल काय असतो अनुष्का इंडक्टिव्ह रिएक्टन्स एक्सेल काय असतो इंडक्टिव्ह रिएक्टन्स Xc म्हणजे काय कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स इंडक्टिव्ह. ओके आणि हे जे तिन्ही मिळून असतात काय असतात तिन्ही मिळून काय असतात R XL आणि Xc तिन्ही मिळून काय असतात the combination of R XL and Xc is called as Z means impedance काय असतं ते impedance असतो Z म्हणजे काय असतो Z is the combination of R XL and Xc then what is XL and Xc XL आणि Xc काय आहे म्हणजे दोन प्रकारच्या सिस्टीम असतात दोन प्रकारचा सप्लाय असतो एक असतो एसी सप्लाय एक असतो डीसी सप्लाय तो एसी सप्लाय असतो या एसी सप्लाय मध्ये जे काही कंडक्टर असतो हा कंडक्टर रेजिस्टन्स ऑफर करत असतो काय करत असतो रेजिस्टन्स ऑफर करत असतो पण जो एसी सप्लाय असतो या एसी सप्लाय मध्ये तो जो कंडक्टर असतो तो एसी तो फक्त रेजिस्टन्स ऑफर नाही करत तो तीन प्रकारचे रेजिस्टन्सेस ऑफर करतो तीन प्रकारचे रेजिस्टन्सेस कोणते असतात तर आर एक्सएल आणि Xc त्याला म्हणतो आपण इंडक्टिव्ह रिएक्टन्स त्याला म्हणतो आपण कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स ओके हा इंडक्टिव्ह रिएक्टन्स काय करतो इंडक्टर मध्ये करंटला अपोज करण्याचं काम कोण करतो हा इंडक्टिव्ह रिएक्टन्स करतो Xc म्हणजे काय असतो हा कॅपॅसिटिव्ह करंटला अपोज करायचं कोण करतो हा Xc करतो म्हणजे एक प्रकारचा हा काय झाला रेजिस्टन्स झाला काय झाला हा एक प्रकारचा रेजिस्टन्स झाला मग हा Xc म्हणजे काय तर इंडक्टिव्ह कॅपॅसिटन्स म्हणजे एक प्रकारचा हे काय रिएक्टन्स आहे हा कोणता रिएक्टन्स आहे कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स कोणता रिएक्टन्स आहे कॅपॅसिटिव्ह म्हणजे सी कॅपॅसिटर एल म्हणजे इंडक्टर ओके एल म्हणजे इंडक्टर सी म्हणजे कॅपॅसिटर हे तुम्हाला ईसी मध्ये झालेलं असेल ईसी मध्ये होतं तुम्हाला एक्सएल एक्ससी देन कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स with increase with decrease in frequency with decrease in frequency Xc वाढवला की frequency काय होते decrease होते okay and it will increase it will decrease with increase in frequency Xc वाढवला
frequency decrease. Frequency increase, Xc will decrease. Okay. Therefore, the coupling capacitor. Therefore, a coupling capacitor. Therefore, the coupling capacitor will offer. Therefore, the coupling capacitor will offer a very low reactance. A very low reactance offers a very low reactance in mid and high frequency. In mid and high frequency. In mid and high frequency. Mid and high frequency region. Mid and high frequency region, and they can be replaced by, and they can be replaced by, and they can be replaced by short circuit. Without any problem. Without any problem. बघा आठवते तुम्हाला काय होतं, जो कॅपॅसिटन्स होते, हे कॅपॅसिटन्स काय व्हायचे, C1 आणि C2 हे काय व्हायचे, जर काय झालेलं असेल, फ्रिक्वेन्सी लो असेल, काय असेल, फ्रिक्वेन्सी लो असेल, डायग्राम आपली लक्षात आणा सगळेजण परत एकदा. अशी डायग्राम होती आपली फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, बरोबर. इथे काय होतं, लो फ्रिक्वेन्सी होती, इथे काय होतं, हाय फ्रिक्वेन्सी होती. आता आपण काय लिहिलं, फ्रिक्वेन्सी जर इन्क्रीज झाली, रिएक्टन्स काय होतो, डिक्रीज होतो. ओके, फ्रिक्वेन्सी जर इन्क्रीज झाली, रिएक्टन्स काय होतो, डिक्रीज होतो, आणि फ्रिक्वेन्सी जर डिक्रीज झाली, रिएक्टन्स काय होतो, इन्क्रीज होतो. आता इथे फ्रिक्वेन्सी लो आहे, काय फ्रिक्वेन्सी इथं लो आहे, फ्रिक्वेन्सी कमी आहे, म्हणजे रिएक्टन्स कसं असणार आहे, इथे जास्त असणार आहे, कारण इन्क्रीज आहे, बरोबर आहे, रिएक्टन्स इथं जास्त असणार आहे. देन after mid frequency and high frequency, reactance will be low. कैसे reactance कमी असेल, because frequency is increased or high frequency, या दोन्ही साइडला काय असेल, reactance जास्त असेल, लो असेल. ओके, तेच लिहिलं आपण, very low reactance in mid and high frequency region. They can be replaced by short circuit without any problem. Okay, next line. So next line, so they do not have any effect at a medium and high frequency. So they do not have any effect. So they do not have any effect at medium and high frequency. At medium and high frequency. Medium and high frequency कोणी इफेक्ट, कोणता इफेक्ट होणार नाही, त्याच्यात शॉर्ट सर्किटचा. ओके, या शॉर्ट सर्किटचा. नेक्स्ट लाइन, ऍट अ लो फ्रिक्वेन्सी, आपण पाहिले आता हाय फ्रिक्वेन्सी पाहिला आपण, हाय फ्रिक्वेन्सीला लो रिएक्टन्स असणार आणि लो फ्रिक्वेन्सीला हाय रिएक्टन्स असणार. at low frequency, at low frequency, the reactance of coupling capacitor will be large. At low frequency, the reactance
of capacitor will be large. Reactance of capacitor will be large. कॅपॅसिटरचा रिएक्टन्स कसं असणार आहे, जास्त असणार आहे, कारण फ्रिक्वेन्सी कशी आहे, कमी आहे. दोघं एकमेकांना कशी आहेत, इनव्हर्स आहेत. ओके, विल बी लार्ज ड्यू टू दिस बघा तिकडे लक्ष द्या. समजा हा रेजिस्टन्स आहे. ओके, हा रेजिस्टन्स आहे, त्याच्या अक्रॉस आपण काय लावलेलं आहे, व्होल्टेजचा सोर्स लावलेला आहे. हा काय रेजिस्टन्स आहे, हा आहे आपला आय. इथे काय केलं आपण, रेजिस्टन्स इथे व्होल्टेजचा एक सोर्स लावलाय. ओके, देन व्हॉट इज द रेजिस्टन्स अक्रॉस द रेजिस्टर, व्हॉट इज द व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टन्स. हे व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टन्सला आपण काय म्हणतो, VR. काय म्हणतो आपण त्याला, VR. पुढे जर कॅपॅसिटन्स लावला, त्याच्या अक्रॉसच्या रेजिस्टन्सला काय, व्होल्टेजला काय म्हणतो आपण, VC म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, VC म्हणतो, राईट. जर या रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढवली, काय केलं आपण, या रेजिस्टन्सची जर व्हॅल्यू वाढवली, ते व्होल्टेज ड्रॉपची व्हॅल्यू काय होते, वाढत जाते. काय होते, व्होल्टेज ड्रॉपची व्हॅल्यू वाढत जाते. करंट काय होत असतो तिथे, कमी होत असतो. काय होत असतो, करंट कमी होत असतो. तसं त्या कॅपॅसिटन्स मध्ये पण होते, होईल. रिएक्टन्सची व्हॅल्यू वाढवली की ड्रॉपची व्हॅल्यू पण काय होणार, वाढणार. काय होणार, आपला ओहम्स लॉ काय सांगतो आपल्याला, V इज इक्वल्स टू IR. बरोबर आहे. देन R इक्वल्स टू V अपॉन I. काय, R इक्वल्स टू V अपॉन I. म्हणजे R आणि हे V कसे एकमेकांना सेम झाले ना, प्रपोर्शनल झाले, आणि हा इनव्हर्स आला. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही रिएक्टन्सची व्हॅल्यू वाढवली, व्होल्टेजची व्हॅल्यू वाढणार. कोणतं व्होल्टेज, ड्रॉप व्होल्टेज. कोणतं व्होल्टेज, ड्रॉप व्होल्टेज. ओके, लार्ज ड्यू टू दिस the voltage drop across the voltage drop across the voltage drop across them increase with reduction in frequency. Increase with reduction in frequency. With reduction in frequency. नेक्स्ट लाइन. आता व्होल्टेज ड्रॉप वाढलाय. काय वाढलाय आपला, व्होल्टेज ड्रॉप वाढलाय. टोटल व्होल्टेज काय राहतं, टोटल व्होल्टेज काय करतो आपण, इट इज अ सम ऑफ व्होल्टेज ड्रॉप असते. काय असते, सम ऑफ व्होल्टेज ड्रॉप. आउटपुट जर काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, इनपुट व्होल्टेज मायनस व्होल्टेज ड्रॉप. बरोबर, इनपुट व्होल्टेज मायनस काय येणार आहे, ड्रॉप येणार आहे. म्हणजे काय, आउटपुट इक्वल्स टू काय फॉर्म्युला असतो, आउटपुट इक्वल्स टू इनपुट प्लस लॉसेस. बरोबर, आउटपुटचा फॉर्म्युला काय, इनपुट प्लस लॉसेस. इनपुट इक्वल्स टू काय असतं, इनपुट इक्वल्स टू काय असतं, आउटपुट मायनस लॉसेस. आउटपुट मायनस लॉसेस इनपुट म्हणजे येणार आहे. आउटपुट म्हणजे काय येणार आहे, इनपुट प्लस लॉसेस येणार आहे. ओके, आता हे काय होते, तुमचा लॉस वाढतोय. कोणता लॉस वाढतोय आपला, कोणता लॉस वाढतोय, व्होल्टेज ड्रॉप वाढतोय. काय होते, व्होल्टेज ड्रॉप वाढतोय. व्होल्टेज ड्रॉप वाढत असेल तर आउटपुट आपलं ऑब्विसली काय होणार, रिड्यूस होणार. आउटपुट काय होणार आपलं, कमी होणार, रिड्यूस होणार. राईट डाऊन. दिस इनक्रीज व्होल्टेज ड्रॉप विल this increased voltage drop will
this increased voltage drop will reduce both the output voltage and gain of the amplifier. Both the output voltage and gain of the amplifier काय रिड्यूस करेल तो गेन ऑफ द एम्प्लीफायर गेन पण तो काय करेल रिड्यूस करेल in the low frequency region of the frequency response. In the low region frequency of the frequency response. Low frequency region of the frequency response. बघा इथे काय म्हटलेलं आहे आता लिहिलं सगळ्यांनी हे हा आपला फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे राइट हा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे हा रिजन कोणता आहे लो रिजन आहे हा रिजन कोणता आहे हाय फ्रिक्वेन्सी रिजन ओके काय म्हटलेलं इथे तर लो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स असेल काय होते जर लो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स असेल लो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्सला रिएक्टन्स काय होतोय एक्सी विल इनक्रीज काय होतो रिएक्टन्स इनक्रीज फ्रिक्वेन्सी त्यावेळेस काय होते डिक्रीज ओके इफ द रिएक्टन्स इज इनक्रीज लक्ष द्या at low frequency region if the reactance is increase low frequency region ला frequency कमी आहे reactance काय आहे वाढला reactance is increased voltage drop also increase VC वाढला voltage drop also increase if the voltage drop will increase काय झालं voltage drop increase झाला then output voltage will be decrease with decrease in voltage gain काय डिक्रीज करणार तो व्होल्टेजचा गेन पण डिक्रीज करणार कुठे या लो फ्रिक्वेन्सी रिजन साइडला म्हणजे लो फ्रिक्वेन्सी रिजन मध्ये काय होतंय जे काय आपल्याला आउटपुट मिळायला पाहिजे जो काही व्होल्टेज गेन मिळायला पाहिजे आपल्या फायरने आपल्याला जे व्होल्टेज गेन द्यायला पाहिजे ती व्होल्टेज गेन आपल्याला या लो फ्रिक्वेन्सी रिजन मध्ये मिळणार नाही काय काय होतंय लो फ्रिक्वेन्सी रिजन मध्ये फ्रिक्वेन्सी विल डिक्रीज फ्रिक्वेन्सी कमी आहे बघा ना इथे 0 आहे इथे फ्रिक्वेन्सी कमीच आहे फ्रिक्वेन्सी विल decrease if the frequency is decreased with increasing reactance your capacitive reactance okay if the reactance is increased voltage drop also will increase voltage drop पर क्या होगा increase होगा if the voltage drop is increased then output voltage will be decrease with decreasing voltage gain क्या होगा voltage gain पर decrease होगा हे लक्षात आलं आता याचा व्हॉइस वर्सा या कंडिशन मध्ये काय होते या कंडिशन मध्ये काय होते फ्रिक्वेन्सी इंक्रीज फ्रिक्वेन्सी वाढली ओके देन रिएक्टन्स विल डिक्रीज इफ द रिएक्टन्स इज डिक्रीज voltage drop also will decrease if the voltage drop is decreased then output will increase and also increases voltage gain एरोज लक्षात ठेवा सगळे दोन्ही पण दोन स्टेटमेंट वेगवेगळे दिलेत आपण दोघांचे एरोज लक्षात ठेवायचे
Next, effect of bypass capacitor. Next is effect of bypass. ये सब क्या डाउट? चैतन्य, अनुष्का, दिया, Yes, sir. कळलं हे? हो सर. Yes, sir. Okay. Next, number 2. काय होतं number 2? Effect of bypass capacitor. Then number 2, effect of bypass capacitor. Effect of bypass capacitor. आता bypass capacitor कुठे कनेक्ट केलेला आहे आपण? bypass capacitor कनेक्ट कुठे केला आहे आपण? डायग्राम आठवा एकदा. bypass capacitor आपण कनेक्ट केलेला आहे. इथे कलेक्टर, इथे बेस, इथे इमिटर. आपण काय केलेलं आहे? या इमिटर सोबत काय केलेलं आहे? bypass नाही. इथे काय लावलेलं आहे? रेजिस्टर आहे आणि त्याच्या पॅरलल मध्ये कॅपॅसिटर आहे. बरोबर आहे का? बरोबर? डायग्राम आठवली? Yes, sir. कनेक्ट केलेला आहे हा, इथे केलेला आहे सीई. बरोबर? आता हा बायपास केव्हा होतो? ज्यावेळेस डीसी सप्लाय येईल त्यावेळेस हा काय करतो? डीसी सप्लायला ब्लॉक करतो. राईट, काय करतो? ब्लॉक करतो. आणि ज्यावेळेस एसी येईल त्यावेळेस तो काय करतो? त्यावेळेस काय होतो? हा एसी सप्लायला तो पास करून देतो. राईट, काय होतो? तो पास होऊन देतो. पास होताना तो काय करतो? व्होल्टेजचा गेन इन्क्रीज करतो. काय करतो? व्होल्टेजचा गेन इन्क्रीज करतो. त्याच्यामुळे काय होतं? जे आउटपुटला व्होल्टेज मिळणार आहे आपल्याला इथे, आउटपुट व्होल्टेज अक्रॉस द आरएल, आरएलच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. तर ते आरएल इन्क्रीज काय व्हायला त्याचं आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज होतं विथ इन्क्रीज इन व्होल्टेज गेन. व्होल्टेज गेन पण काय होतो? इन्क्रीज होतो. ओके, आपल्याला आता याचं फंक्शन बघायचं. राईट डाऊन. द बायपास कॅपॅसिटर इज कनेक्टेड अक्रॉस the bypass capacitor is connected across कोणाच्या अक्रॉस कनेक्टेड आहे तो? कोणाच्या? आरई च्या. कनेक्टेड अक्रॉस आरई is connected across RE, is connected across RE. Next line. At medium and high frequency, at medium and high frequency, at medium and high frequency, the bypass capacitor CE, the bypass capacitor CE, bypass capacitor CE offers a very low reactance, offers a very low reactance, offers a very low reactance. Offers a very low reactance. Okay, then therefore the impedance, therefore the impedance ZE
is the parallel combination of is the parallel combination of parallel combination is ZE, RE and CE. The parallel combination of RE and CE. ECN पण येतो की नाही याच्यामध्ये पॅरलल आपण पाहिलं ना पॅरलल RLC सर्किट आता हे काय हा R आहे हा काय C आहे पॅरलल RL सर्किट झालंय ओके काय झालंय पॅरलल RL सर्किट पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ RE and CE. Okay, next line. Next line. If the CE offers very low impedance, very low reactance, if CE offers very low reactance, therefore it can be replaced by short circuit. Therefore, it can be replaced by short circuit. It can be replaced by short circuit. Short circuit. Next slide. Thus RE is bypass. RE is bypass successfully RE is bypassed successfully and the bypass capacitor CE and bypass capacitor CE has no effect on frequency. CE has no effect on frequency response of amplifier. Frequency response of amplifier at medium and high frequency. At medium and high frequency. Medium and high frequency. Okay.